Good afternoon, all of you. So, in today's lecture, we are going to start, or we are going to see the 12th chapter, that is last chapter from your 12th Food Science and Technology textbook. So, that is Basics of Indian Cuisines. So, what is contained in this chapter? That is mainly 4 points we are going to see in this chapter. So, first one, that is cuisines in India, Indian cuisines. After that, techniques employed in Indian cooking. Third one, that is equipments used in Indian cooking. And fourth one, that is basic Indian gravies. So we will see it one by one. So the cuisine of India is a result of 5000 years of history of interaction between the subcontinent and multiple other outside influences such as the Mughals, British and Portuguese. Okay, so in last lecture, that is offline lecture before your open book test, in that we have seen the introduction of this chapter, but now I am going to start it from starting. So whatever the cuisine of India is there, it is affected or influenced by the Mughals, British and Portuguese. Okay, so Indian food has made a complex journey, and with advent of globalization, it has carved its own place in world's cuisine. Okay, so whatever the Indian cuisine is there, that is the world status or the worldwide value of the Indian cuisine. So the Indian tradition food is placed next to God, and that is the reason why it is integral part of our various religious and other ceremonies. Okay, सो मेनली बघा हे दिलेल्या सेंटेन्सचं मीनिंग काय आहे, द इन इंडियन ट्रेडिशन, इंडियाचं जे ट्रेडिशन आहे, परंपरा आहे, त्याच्यामध्ये फूड इज प्लेस्ड नेक्स्ट टू द गॉड. ठीक आहे, देवानंतर आपण जे आपलं अन्न आहे त्याला जास्त व्हॅल्यू देतो, अँड दॅट इज द रिझन वाय इट इज अ इंटेग्रल पार्ट ऑफ आर व्हॅरियस रिलिजियस अँड अदर सेरेमनीज. आता जे आपले रिलिजियस प्रोग्राम्स असतात, ठीक आहे, कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी आपल्याकडे वेगवेगळं फूड बनवलं जातं, अँड दॅट इज आपल्याकडे म्हणतात बघा, अन्न हे पूर्ण ब्रह्म. ठीक आहे, सो दॅट इज वी प्लेस द फूड नेक्स्ट टू द गॉड. सो फर्स्ट पॉईंट बघा काय आहे, क्विझिन, दॅट इज इंडियन क्विझिन. सो अ क्विझिन is a style of cooking characterized by distinctive ingredients, techniques and dishes. ठीक आहे, so cuisine म्हणजे काय आहे, तर इट इज अ स्टाईल ऑफ कुकिंग कॅरेक्टराइज. ठीक आहे, कुकिंगची स्टाईल आहे कॅरेक्टराइज्ड बाय डिस्टिंक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स, टेक्निक्स अँड डिशेस. ठीक आहे, सो इट इज युजली असोसिएटेड विथ अ स्पेसिफिक कल्चर और जॉग्राफिक रिजन. सो जे काही जॉग्राफिकल रिजन असणार आहे त्याच्यानुसार पण बऱ्याचदा क्विझन चेंज होत गेलेलं तुम्हाला दिसतं. ठीक आहे, सो इंडियन क्विझन इज द जनरल टर्म फॉर द वाईड व्हरायटी ऑफ कुकिंग स्टाईल्स फ्रॉम इंडिया. ठीक आहे, सो इंडियाचं जे क्विझन आहे, भारताचं जे क्विझन आहे, इज द जनरल टर्म. ठीक आहे, हा जनरल टर्म आहे कशासाठी, फॉर द वाईड व्हरायटी ऑफ कुकिंग स्टाईल्स फ्रॉम इंडिया. ठीक आहे, मग इंडियामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडिशनल जेवण असेल किंवा पदार्थ बनवले जातात, या सगळ्यांसाठी एक कंबाईन वर्ड आपण कंपाईल करून आपण त्याला इंडियन क्विझिन असा वर्ड यूज करतो. सो इंडियन फूड इज मोस्टली प्रिपेअर्ड विथ फ्रेश इन्ग्रेडियंट्स अलॉंग विथ डेलिकेट मिक्सचर्स ऑफ मेनी डिफरंट फ्रेश अँड ड्राईड स्पायसेस. सो सगळ्यांना तुम्हाला माहीत आहे आपण जे फूड खातो इंडियामध्ये, ठीक आहे, सो ते कशापासून बनलेलं असतं मेनली, तर इज मोस्टली प्रिपेअर्ड. ठीक आहे, मोस्टली कशापासून बनवलेलं असतं, विथ फ्रेश इन्ग्रेडियंट्स. ठीक आहे, जे काही फ्रेश इन्ग्रेडियंट्स असतील त्यांचा यूज करून आपण बनवतो, अलॉंग विथ डेलिकेट मिक्सचर्स ऑफ मेनी डिफरंट फ्रेश अँड ड्राईड स्पायसेस. आता फ्रेश आणि ड्राईड स्पायसेसमध्ये काय येणार आहे बघा, आपण आपल्याकडे घरी एकदाच मसाला केला जातो वर्षभरातून एकदा. ठीक आहे, सो दॅट इज ड्राईड स्पाइस, किंवा तुम्ही फ्रेश स्पाइस घ्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यात एक्झाम्पल घेऊ शकता
जसे की कोरिअँडर लीव्ज आहेत, कोथिंबीर आपण ज्याला म्हणतो आपण यूज करू शकतो, पुदिना आहे, ठीक आहे. सो पुदिन्याची पानं आपण यूज करू शकतो. सो दॅट आर द फ्रेश स्पायसेस अँड सम ड्राईड स्पायसेस ऑल्सो वी आर यूजिंग इन डिफरंट फूड प्रोडक्ट्स. So the exact recipes often vary greatly from one household to the next. मग आता जी काही रेसिपी असणार आहे ती घर टू घर चेंज होत राहणार आहे, ठीक आहे. एकाच एरियामधली जरी समजा आपण 10-15 घरांचं आपण ॲनालिसिस केलं तरी पण प्रत्येक एका घरामध्ये बनवण्याची पद्धत वेगळी असणार आहे. इन्ग्रेडियंट सेम असू शकतील, ठीक आहे. त्याचं प्रपोर्शन किंवा ते कधी कुठला इन्ग्रेडियंट तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करणार आहात ह्याची मेथड जी आहे ती कधी कधी चेंज असू शकते, ठीक आहे. सो एका एरियामध्येच आपण जेव्हा असे 10-11 घरं घेतो तेव्हा पण तुम्हाला तिथे चेंजेस दिसून येतात, किंवा तुम्ही एका एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये गेलात तर तुम्हाला चेंजेस दिसून येतात. त्यानंतर तुम्ही डिस्ट्रिक्ट चेंज केला तुम्हाला चेंजेस दिसून येतात, स्टेट चेंज केला, ठीक आहे, तरी पण तुम्हाला चेंजेस दिसून येतात. So here is one diagram of Indian cuisine, that is figure number 12.1. Okay, so different food products are arranged in plate, okay, in sequential manner. Okay, so that is the Indian cuisine. So next point, here is one do you know box. So what is given in this box we are going to see. So Indian food is born from the concept of Ayurveda, an ancient body of knowledge on health. ठीक आहे. सो आयुर्वेदा जे आहे त्याच्यातून इंडियन फूडचं ओरिजिन झालं आहे. सो आयुर्वेदा म्हणजे काय आहे, इट इज ॲन अँशियंट बॉडी ऑफ नॉलेज ऑन हेल्थ. हेल्थ म्हणजेच आपलं आरोग्य जे आहे त्याच्याशी नॉलेज असणारं जे काही बॉडी आहे दॅट इज नोन ॲज आयुर्वेदा. ओके. सो आयुर इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ड आयुष मीनिंग स्पॅन ऑफ लाईफ इन संस्कृत, and Veda means knowledge. ठीक आहे. सो आयुर्वेद हा शब्द जो आहे तो कशापासून बनलेला आहे, 2 शब्दांपासून आयुर्वेद हा शब्द बनलेला आहे. दॅट आर आयुर अँड सेकंड वन दॅट इज द वेदा. ओके. सो तुम्ही त्याला वेदा किंवा वेद म्हणू शकता. सो आयुर इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ड आयुष. ठीक आहे. आयुष हा एक संस्कृत वर्ड आहे आणि त्याचं मिनिंग काय होतं तर स्पॅन ऑफ लाईफ म्हणजे तुमचं आयुष्य किती आहे, ठीक आहे, किंवा टाईम पिरियड किती आहे, ठीक आहे. सो आणि वेदा मीन्स नॉलेज. मग आयुष्याचं नॉलेज, ठीक आहे, किंवा तुमचं हेल्थ जे आहे त्याचं नॉलेज. सो दोज आयुर्वेदा इज द नॉलेज कॉन्सर्निंग द मेंटेनन्स ऑफ लॉंग लाईफ. ठीक आहे. सो आयुर्वेदा इन शॉर्ट आपण कसं डिफाईन करू शकतो तर इज द नॉलेज कॉन्सर्निंग द मेंटेनन्स ऑफ लॉंग लाईफ. आयुष्य दीर्घकाळ किंवा जास्त दिवस कसं टिकवता येईल किंवा जगता येईल त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे, कुठले आपण मेंटेनन्स आपण काय मेंटेन करायला हवं, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आयुर्वेदामध्ये दिलेल्या असतात. ठीक आहे. आणि आयुर्वेदामध्ये ज्या काही तुम्हाला लॉंग लाईफसाठी जे तिथं उपाय दिलेले असणार आहेत त्याच्यामध्ये सगळ्या आयुर्वेदिक म्हणजेच किंवा झाडं किंवा पानं जी आहेत नॅचरल किंवा फ्रेश जे इन्ग्रेडियंट्स आहेत, ठीक आहे, त्याचाच यूज करून आपल्याला लॉंग लाईफसाठी उपाय केले जातात. ठीक आहे. तिथं कुठलेही केमिकल औषध आपण यूज करत नाही. सो फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग अ रिजन्स क्विझन. तर ते एखाद्या रिजनचं जे क्विझन आहे त्याच्यावरती कशाचा इफेक्ट होतो ते आपण पाहूया. सो क्विझन ऑफ एनी रिजन इज व्हरायड अँड डायवर्स. ठीक आहे. सो कुठल्याही रिजनचं आपण क्विझन घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरिएशन्स दिसून येतील आणि डायवर्स, ठीक आहे, डिफरंट असणारे आणि डायवर्स असणार आहे. सो इन एव्हरी रिजन फूड चेंजेस इट फ्लेवर अँड टेक्निक्स ऑफ कुकिंग. ओके. So in every region, ठीक है, so whatever the region of that particular country or world, food changes its flavor and techniques of cooking by region to region. So there are many factors that influence the cuisine of any region. ठीक आहे. सो एखादा पर्टिक्युलर रिजनचं जे क्विझन आहे त्याच्यावरती कुठले कुठले मेन असे फॅक्टर्स आहेत ज्याचा इफेक्ट होतो किंवा इन्फ्लुएन्स होतो तर ते खाली नोट केलेले आहेत बघा. मेनली 4 दिलेले आहेत तुम्हाला. दे आर
एरियाज क्लायमेट, त्या एरियाचं क्लायमेट कसं आहे सॉरी, ठीक आहे. सो सेकंड आहे ट्रेड अमंग डिफरंट कंट्रीज, ट्रेड कसा आहे, तिथलं ट्रेडचं स्टेटस काय आहे, म्हणजे व्यापार कसा चालू आहे तिकडचा, ठीक आहे, कुठल्या कंट्रीजमध्ये केला जातो त्याचा पण इफेक्ट होतो. थर्ड वन आहे अकॉर्डिंग टू रिलिजियस लॉज, ठीक आहे, तर पर्टिक्युलर रिजनमधले कुठल्या रिलिजनचे लोक राहतात, ठीक आहे, त्याच्यावरती त्या रिजनचं क्विझन डिपेंड असेल किंवा त्याचा पण थोडाफार इन्फ्लुएन्स त्याच्यावरती झालेला आपल्याला दिसतो. अँड फोर्थ वन आहे क्युलिनरी एक्सचेंज, ठीक आहे. सो क्युलिनरी एक्सचेंज कसं आहे यावरती पण त्या पर्टिक्युलर रिजनचं जे क्विझन आहे त्याच्यावरती त्याचा इन्फ्लुएन्स झालेला आपल्याला दिसतो. सो 12.2 टेक्निक्स एम्प्लॉयड इन इंडियन कुकिंग. Okay, so this is the second point, that is techniques employed in Indian cooking. So which cooking techniques we are going to employ in or apply in Indian cooking or the preparation of Indian cuisine? So that is cooking anywhere in the world use a universal method. ठीक है. So cooking anywhere in the world use a universal method, which is the use of some form of heat to bring raw food to an edible form. So this is the very common method. ओके, कुठेही तुम्ही वर्ल्डमध्ये गेलात तर ऑब्वियसली आपल्याला हीट लागते, ठीक आहे, गॅस लागेल, ठीक आहे, किंवा इंडक्शन असेल, कुठलं तरी तुम्हाला हीटचं मीडियम त्याच्यामध्ये लागणार आहे. विदाउट हीट वी आर नॉट एबल टू कुक एनी पर्टिक्युलर फूड प्रोडक्ट. So cooking anywhere in the world use a universal method, which is the use of some form of heat to bring raw food to an edible form. ठीक आहे, कुठलंही रॉ फूड जे आहे, कच्चा फूड जे आहे त्याला खाण्यायोग्य करण्यासाठी आपल्याला हीट करावं लागतं, ठीक आहे, फ्रूट्स सोडून, ठीक आहे, काही एक्सेप्शनल केसेस आहेत त्याच्यामध्ये पण सॉरी. सो there are different types of cooking methods used to cook food, ठीक आहे. सो एखादा पर्टिक्युलर फूड प्रोडक्ट जर आपल्याला बनवायचा असेल, कुकिंग करायचं असेल, तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींचा मेथड्सचा यूज तुम्ही करू शकता. सो फर्स्ट वन आहे फ्राईंग, नेक्स्ट आहे बॉइलिंग, सोटिंग, ग्रिलिंग आर सम ऑफ द मोस्ट पॉप्युलर मेथड्स यूज टू कुक food. Okay, so all these methods of cooking we have seen already in your 11th standard. Okay, so then also some methods, okay, are given here in your textbook. So whatever methods are explained here, we are going to see that. So Indian cooking is vast and uses all the above methods and more. ठीक आहे. सो इंडियन क्विझन जर आपल्याला बनवायचं असेल किंवा इंडियामध्ये जे फेमस असलेले फूड प्रोडक्ट्स किंवा डिशेस आपल्याला बनवायचे असतील तर वरती नोट केलेल्या किंवा इनलिस्ट केलेल्या सगळ्या कुकिंग मेथड्सचा आपण यूज करू शकतो किंवा यापेक्षा आणखी जे काही जसे की स्टीमिंग असेल ती मेथड पण आपण यूज करू शकतो. सो द डिफरन्स lies in how the techniques are applied during the cooking process. For example, the sooting cooking method is used in almost every cuisine including cooking Indian food. Okay, so sooting जे आहे it is one of the type of cooking method. So it is used in almost every cuisine including cooking Indian food. So the difference is that sooting in Indian cooking involves cooking on a low flame with the addition of a dash of water from time to time to prevent the spices or the base sauce from burning. ठीक आहे. सो आपण त्याच्यामध्ये थोडंफार पाणी वारंवार ॲड करत राहतो जेणेकरून त्याच्यामध्ये ते पर्टिक्युलर जो फूड प्रोडक्ट आहे तो व्यवस्थित कुक झाला पाहिजे, प्लस त्याच्यामध्ये खाली जे काही आपला पॅन असेल, आपले स्किलेट असेल, कढई असेल आपली, तर त्याला ते खाली चिटकू नये, बर्निंग होऊ नये. ठीक आहे. सो त्यासाठी आपण पाणी हळूहळू थोड्या अमाऊंटमध्ये ॲड करत असतो. ठीक आहे. So if we compare it to other cuisines that use sooting method for cooking like Chinese or just
Shooting vegetables, it will mostly require to stir continuously on medium heat without any additional water. ठीक आहे. सो तिथं ॲडिशनल वॉटर ॲड केलं जात नाही, बट इन इंडियन shooting cooking method we are going to add some additional water. So there are subtle changes in techniques that one needs to become familiar with to bring out the typical Indian flavors. ठीक आहे. सो जो काही इंडियन क्विझन्स किंवा इंडियन पद्धतीने बनवलेल्या डिश किंवा पदार्थांचं जे टेस्ट असते, जो फ्लेवर असतो तो आणण्यासाठी तो पर्टिक्युलर जो शेफ असेल किंवा एखादा पर्सन असेल जो बनवणार आहे त्याला त्या पर्टिक्युलर इंडियन फ्लेवरचं नॉलेज असायला हवं. ठीक आहे. आणि त्या टेक्निक्सशी त्याने स्वतःला फॅमिलियर करून घ्यायला हवं. विदाऊट दॅट इट इज नॉट पॉसिबल. सो फर्स्ट बघा भुनाओ, दॅट इज प्रिपरेशन ऑफ मसाला. ठीक आहे. मसाल्याचं प्रिपरेशन कसं करायचं आपण बघणार आहोत. सो दिस मेथड इज कॉम्बिनेशन ऑफ सूट, स्टर फ्राईंग अँड स्टीमिंग. ओके. सो सूटिंग पण यूज करणार आहे आपण, स्टर फ्राईंग पण करणार आहे आणि स्टीविंग पण आपण यूज करणार आहे. ह्या तिन्ही मेथड कुकिंग मेथड्स आपण कॉम्बिनेशन इथे यूज करणार आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ मसाला. सो यूज्ड इन प्रिपेअरिंग मोस्ट ऑफ द इंडियन डिशेस. ॲड जिंजर गार्लिक पेस्ट, ग्राउंड स्पायसेस अँड टोमॅटोज. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आहे आपल्याला. सो यूज्ड इन प्रिपेअरिंग मोस्ट ऑफ द इंडियन डिशेस. सो मसाला बऱ्याचशा इंडियन डिशेस ज्या आहेत त्याच्यामध्ये यूज केला जातो. सो फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, जिंजर गार्लिक पेस्ट जी आहे, अद्रक लसूण आपण ज्याला म्हणतो त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. ग्राउंड स्पायसेस आणि टोमॅटो. ठीक आहे. ग्राउंड केलेले म्हणजे बारीक केलेले, कुटून घेतलेले किंवा मिक्सरमधून बारीक करून पेस्ट करून घेतलेले टोमॅटो आणि स्पायसेस जे आहेत ते आपल्याला ॲड करायचे. जिंजर गार्लिक पेस्ट आपल्याला ॲड करायचं आहे. सूट ऑन मीडियम हीट ॲडिंग स्प्लॅशेस ऑफ लिक्विड, स्टर अंटिल ऑइल सेपरेट्स. ठीक आहे. सो आपल्याला एका पॅनमध्ये हे सगळं ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर त्याला ऑइल सुटतं बघा. तुम्ही जर त्याला परतलं व्यवस्थित तर त्याला प्रॉपर ऑइल सुटतं. ठीक आहे. आणि हे करत असताना तुम्हाला स्टरिंग प्रॉपर करायचं आहे. जर तुम्ही त्याला हलवलं नाहीत, स्टरिंग केलं नाही तर करपण्याचे चान्सेस आहेत, तो मसाला खाली चिटकून बसू शकतो. सो ॲड मीट ऑर व्हेजिटेबल्स टू इट. आणि परतून झाल्यानंतर मसाला ग्रेव्ही जी आहे ती परतून झाल्यानंतर व्यवस्थित त्याच्यामध्ये तुम्ही मीठ किंवा ज्याची भाजी तुम्हाला बनवायची आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल भुना मुर्ग, दॅट इज चिकन मसाला. ओके. सो दिस इज द वन एक्झाम्पल. अँड नेक्स्ट वन दॅट इज, here are some diagrams. Okay. So first one that is bhunao ji method आहे, that is preparation of masala. Here the first diagram is for the preparation of masala and next one that is the bhunao technique नी बनवलेलं जी भाजी आहे ती तुम्हाला दिसतीये. तो दम, that is second one, that is cooking of food in its own steam. ठीक आहे. दम मीन्स वॉट, दम बिर्याणी तुम्ही ऐकली असेल. सो किंवा दम आलूसुद्धा फेमस आहे. सो दम मीन्स वॉट, तर त्या पर्टिक्युलर जो फूड प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये जे त्याचं स्वतःचं पाणी आहे, आपण त्याला फर्स्ट ऑफ ऑल जे पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्येच त्याचे स्टीम तयार करून त्याच्यामध्येच त्याला कुक करायचं आपल्याला. ठीक आहे. सो दम मीन्स टू ब्रीथ इन अँड Pukt means to cook. Okay. So dum pukt cooking uses a round heavy bottom pot, preferably a handi तुम्हाला माहिती आहे, or clay pot आपण त्याला म्हणू शकतो, in which food is sealed with dough and cooked over a slow fire. ठीक आहे. बऱ्याचदा बघा जरी हंडी नसेल आपल्याकडं तरी बऱ्याचदा बघा पातेलं असेल जाड, त्याचा बॉटम जाड असायला हवा. असं पातेले घेऊन त्याच्यामध्ये काय केलं जातं तर भात किंवा जे बिर्याणी आहे ते बनवली जाते आणि वरून त्याला दम देण्यासाठी त्याच्या साईडला जो त्याचा काठ असतो पातेल्याचा त्याच्यावरती पीठ लावलं जातं. कणिक आपण ज्याला म्हणतो, गव्हाचं पीठ जे आहे ते नीड केलं जातं आणि ते साईडनी लावून त्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवलं जातं. ठीक आहे. जेणेकरून कुठलीही हवा बाहेर येऊ नये. ठीक आहे. अँड दॅट इज द सीलिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर युटेन्सिल. So cooking in dum style gives a unique aroma of the spices and the food is just perfectly टेंडर. ठीक आहे. आणि या मेथडमध्ये आपण जे फूड
कुक करतो ते परफेक्टली टेंडर झालेलं असतं. ठीक आहे. सो इट मे बी चिकन और इट मे बी मीट, ओके, और मटन. सो प्रॉपर त्याचं टेंडरायझेशन जे आहे ते तिथं तुम्हाला त्याचं टेक्स्चर तुम्हाला भेटतं. सो फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे बघा दम कुकिंग मेथडचं. दॅट इज चिकन दम बिर्याणी, दम आलू, दम करेला, दम पुख्त बिर्याणी. ओके, so here are some examples. This is the handi. Okay, so this is the clay pot, and in right side on gas flame you are able to see the handi. Okay, and upper side is sealed with the wheat dough. Okay, so you can use this method or you can just apply the needed dough of wheat on the bottom or the upper side of that particular handi, and you can keep it on it. You are able to keep any plate so that there is no any removal of steam. So this is the figure number 12.4, that is dum technique. Now third method is that तळना. ओके, आपण तळण असं म्हणतो नॉर्मली मराठीमध्ये, त्याला आपण इंग्लिशमध्ये फ्राईंग असं म्हणतो. सो दिस टर्म इज यूज फॉर फ्राईंग इन इंडियन क्विझन. ठीक आहे, सो आपण त्याला इंडियामध्ये तळणं असं म्हणतो. ठीक आहे, सो युजली डन इन कढाई और पॅन. सो आपण नॉर्मली कढाईमध्ये फ्राईंग करतो. ठीक आहे, सगळ्यांकडे आपल्याला कढाई असते घरी, त्याला आपण स्किलेट असं म्हणतो कढाईला इंग्लिशमध्ये. किंवा एखादा खोलगट असा पॅन असतो, तवा असतो बघा आपल्याकडे मध्ये, त्याला थोडासा खोलगट भाग असतो, तो तवा पण आपण यूज करू शकतो फ्राईंगसाठी. सो डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ डिश इट इज शालो और डीप फ्राय. मग तुम्ही शालो फ्राईंग करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता. सो व्हॉट इज शालो फ्राय अँड व्हॉट इज डीप फ्राय वी हॅव ऑलरेडी सीन in 11th chapter. So go through it and take the details of shallow frying on and deep fry. ओके, सो फॉर एक्झाम्पल टिक्की, आलू टिक्की असते नॉर्मली तुम्ही खाता. ठीक आहे, त्यानंतर चीज बॉल्स आहेत आणि कटलेट्स आहेत. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फ्राईंग. अँड यू कॅन ऑल्सो टेक एक्झाम्पल ऑफ भजी. ठीक आहे, आपण नॉर्मली भजी खातो, कांदा भजी असेल किंवा नॉर्मल पोटॅटो भजी पण तुम्ही खाऊ शकता, त्याला पण आपल्याला फ्राय करावं लागतं. त्यानंतर बटाटा वडा असेल, वडापाव सगळ्यांचा फेमस आहे इकडे. ठीक आहे, सो वडापाव जो आहे तो वडा जो आहे तर तो पण आपण तळून घेतो, ते त्याचं पण एक्झाम्पल तुम्ही इथे घेऊ शकता. सो दिस इज द थर्ड कुकिंग मेथड. नाव फोर्थ वन, दॅट इज द बागर. So it is also known as tempering or tadka. So it is also known as tadka in North India. ठीक आहे, नॉर्थ इंडियामध्ये या मेथडला तडका असं म्हटलं जातं. त्यानंतर बागर इन वेस्ट इंडिया. ठीक आहे, वेस्ट इंडियामध्ये बागर म्हटलं जातं. आणि चौंखणा इन सेंट्रल इंडिया अँड फोडणी इन महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये आपण त्याला काय म्हणतो, फोडणी. ठीक आहे, so this technique comprises to add more spices, tomatoes, garlic, onion, ginger into an already cooked food to make it more spicy and delicious. Okay, सो नॉर्मली बघा फोडणी देताना आपण वरण असेल, ठीक आहे, डाळ आपण जी करतो वरण भात आपण म्हणतो, तर वरणाला फोडणी देताना आपण काय करतो, तर तेल टाकतो कढाईमध्ये किंवा पातेल्यामध्ये, त्याच्यामध्ये जिरे मोहरी, ठीक आहे, लसूण असेल, अद्रक असेल ते टाकतो, कढीपत्ता आपण टाकतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये करी लीव्ज असं म्हणतो. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, पुन्हा हे सगळं व्यवस्थित त्याला हलवून घेतो. आणि नंतर काय करायचं आपल्याला, त्याच्यामध्ये जो कुठला तुम्ही कांदा चिरलेला असेल, टोमॅटो असेल, ठीक आहे, ते टाकून त्याच्यामध्ये स्पायसेस तुम्ही ॲड करता. लाल मिरची असेल, हळद असेल, आणखी तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट वरती डिपेंड असणार आहे की तुम्हाला आणखी काळा मसाला टाकायचा आहे की तुम्ही त्याच्यामध्ये आणखी काही ॲड करणार आहेत, हे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. ठीक आहे, सो दॅट इज द नॉर्मली. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्या पर्टिक्युलर फूड प्रोडक्टला आपल्याला फोडणी द्यायची आहे तो आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. ठीक आहे, so this techniques comprises to add more spices, tomatoes, garlic, onion, ginger into an already cooked food to make it more spicy and delicious. All these ingredients are fried in ghee or cooking oil. So main function is to flavor a dish with aromatic spices.
सो हिअर इज एक्झाम्पल्स ऑफ बागर टेक्निक, दॅट इज तडका. सो इथं एक्झाम्पल तुम्हाला डाळचं आहे, डाळ तडका, आणि एक भाजी तुम्हाला इथे दिसते. सो डाळ तडका अँड कढी. ठीक आहे, कढी नॉर्मली बघा आपण पण करतो. सो कढीला पण आपण फोडणी, जेव्हा ताक असतं आपल्याकडं, ताकाला जेव्हा आपण फोडणी देतो, ठीक आहे, तेव्हा आपण त्याला कढी असं म्हणतो. किंवा ढोकळा असेल, ढोकळ्याला पण आपण फोडणी देतो नॉर्मली. ठीक आहे, ढोकळा आपण कुक करून घेतो, स्टीम करून घेतो ढोकळा, आणि त्यानंतर त्याला तेल, जिरे, मोहरी, मिरची, हिरवी मिरची, कढीपत्ता, ठीक आहे, कोथिंबीर, याची सगळ्यांची आपण त्याला वरून फोडणी देतो. सो दॅट इज नेक्स्ट मेथड ऑफ कुकिंग, दॅट इज dhungar or smoking. So it is an ancient technique of smoking and infusing the flavor of burnt charcoal smoke into a dish. ओके, सो नॉर्मली स्मोकिंगचा खूप ट्रेंड आहे. तुम्ही नॉर्मली मिसळ जरी खायला गेलात तरी तुम्हाला त्याच्यामध्ये स्मोक दिलेली मिसळ, ठीक आहे, असं तुम्हाला देतात. आणि मिसळ तुम्हाला सर्व करताना आता एखाद्या छोट्याशा अशा क्लेच्या पोटमध्ये त्यांनी चारकोल, किंवा तुम्ही त्याला मराठीमध्ये कोळसा आपण त्याला म्हणतो, ठीक आहे, तो कोळसा तिथे त्यांनी ठेवलेला असतो. सो इट इज मेनली ड्यू टू और फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ फ्लेवर. ओके, स्मोकिंगमुळे एक वेगळा असा फ्लेवर त्या पर्टिक्युलर फूड प्रोडक्टला येतो, आणि त्यासाठी आपण स्मोकिंग करतो एखाद्या फूड प्रोडक्टचा. सो इन इंडिया, while giving this smoking, oil or ghee is poured over burning hot charcoal. Spices such as clove are also used to impart a flavor. So some red hot charcoal is kept in a small cup in the middle of the food. Ghee is poured on it, the pan is covered and let it rest for a few minutes. Uncover it and remove the charcoal before serving. ठीक आहे, सो कुकिंग झाल्यानंतर एखाद्या छोट्याशा पॉटमध्ये तो चारकोल टाकला जातो, रेड म्हणजेच बर्न होत असलेला चारकोल, त्याच्यावरती थोडंसं घी टाकलं जातं, ठीक आहे, आणि मग त्याला त्या पर्टिक्युलर युटेन्सिलमध्ये ठेवलं जातं ज्या फूड प्रोडक्टला आपल्याला स्मोक करायचं आहे, आणि त्याला कव्हर केलं जातं, ठीक आहे, आणि फ्यू मिनिट्ससाठी ठेवलं जातं. मग तो जो काही स्मोक आहे त्या कोळसाचा, त्याचा फ्लेवर त्या फूड प्रोडक्टला आलेला तुम्हाला जाणवतो. सो आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे, अनकवर इट अँड रिमूव्ह द चारकोल बिफोर सर्विंग. सर्विंग करताना आपल्याला चारकोल काढून घ्यायचा आहे. सो फॉर एक्झाम्पल आहे डाळ, फिश, मीट अँड मीट प्रोडक्ट्स, या सगळ्याच फूड प्रोडक्ट्सला तुम्ही स्मोक देऊ शकता. सो दीज आर द एक्झाम्पल फॉर द स्मोकिंग टेक्निक. नेक्स्ट वन आहे सिक्स मेथड, दॅट इज द तंदूर. सो यू कॅन ऑल्सो कॉल इट एज अ रोस्टिंग और बेकिंग. सो अ तंदूर इज अ क्ले ओवन, or you can also call it as a bhatti. So that is used to cook naan or roti using a hot charcoal fire. सो आपण बऱ्याचदा हॉटेल्समध्ये गेल्यानंतर आपण रोटी किंवा नान खायला घेतो, ठीक आहे, सो ॲज अ रोटी, ठीक आहे, किंवा चपाती, ठीक आहे, चपाती आपण घरी जी खातो तसं बाहेर गेल्यानंतर आपल्याला चपाती पण भेटते, नान पण भेटतो, किंवा रोटी पण भेटते. बट नान आणि रोटीचे नानची किंवा रोटीची स्पेशालिटी काय आहे, तर त्यांचं जे बेकिंगची मेथड आहे ती थोडी वेगळी असते. सो द फूड कुक्ड इन अ तंदूर ओव्हन इज रोस्टेड, बेक्ड अँड स्मोक्ड, ठीक आहे. सो तंदूर ओव्हनवरती जे बनवलेलं फूड आहे ते इज रोस्टेड, बेक्ड अँड स्मोक. सो फॉर एक्झाम्पल तंदुरी रोटी, नान, तंदुरी चिकन, सीख कबाब्स, ठीक है. सो दीज आर द एग्जाम्पल्स ऑफ तंदूर और रोस्टिंग. नेक्स्ट वन आहे भापा और स्टीमिंग. ओके, सो स्टीमिंग वर्क्स बाय, आपण वाफेवर शिजवलेले एखादा फूड प्रोडक्ट म्हणतो, ठीक आहे, किंवा स्टीम मोदक पण आपण बनवतो बऱ्याचदा, ठीक आहे. परत नवीन ट्रेंडिंग फूड प्रोडक्ट जो आहे दॅट इज द मोमोज. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ स्टीमिंग. So steaming works by boiling water continuously, causing it to vaporize into steam. The steam then carries heat to the nearby food, thus cooking the food. So for example, idli, momos,
और मोदक. सो आळूची वडी पण बघा बऱ्याचदा आपण डिरेक्टली पण तळू शकतो किंवा कोथिंबीरची वडी असेल, आपण काय करतो तर कोथिंबीर किंवा आळू घेऊन फर्स्ट ऑफ ऑल आळू असेल तर त्याला बेसन पीठ लावून आपण रोल करून त्याला स्टीम करून घेतो. कोथिंबीर असेल तर त्याच्यामध्ये बेसन पीठ आणखी काही काही जे इन्ग्रेडियंट्स आहेत, मीठ, मसाला, स्पायसेस ते ॲड करून त्याला स्टीम घेऊन त्याला कुक करतो, स्टीम कुकिंग करतो आणि नंतर त्याचे काप करून आपण फ्राय करत असतो. ठीक आहे. So these are also the examples of steaming techniques. So this is the diagram for Bhapa technique. Okay, so next point, that is here is one do you know box. What is given in this do you know box? We are going to see it. So Indian food system classifies food into 3 categories. Okay, so इंडियाचं जे काही कल्चर आहे त्याच्यामध्ये आपण 3 ग्रुप्समध्ये फूडला क्लासिफाय केलेलं आहे. सो फर्स्ट वन दॅट इज सात्विक, दॅट इज फ्रेश व्हेजिटेबल्स अँड ज्यूस. ठीक आहे. सो सात्विक फूड आपण कशाला म्हणतो, फ्रेश व्हेजिटेबल्स आणि ज्यूसला. राजसिक आपण कशाला म्हणतो, ऑइली अँड स्पायसी फूड. आणि तामसिक फूडला आपण मीठ आणि लिकोर. ठीक आहे. सो आता नॉन व्हेजिटेरियन फूड प्रोडक्ट्स असतील किंवा एखादं पेय असेल तर त्याला आपण तामसिक फूड असं कन्सिडर करतो. सो हे 3 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, तुम्हाला एक्झामला येऊ शकतात. सात्विक फूड कशाला म्हणतो आपण किंवा सात्विक फूडचं एक्झाम्पल काय कोणतं आहे खालीलपैकी. ठीक आहे. राजसिक फूडचं विचारू शकतात किंवा तामसिक फूडचं पण विचारू शकतात. सो यू हॅव टू प्रिपेअर इट और रिमेंबर इट व्हेरी केअरफुली. सो नेक्स्ट पॉईंट दॅट इज इक्विपमेंट्स यूज्ड इन इंडियन कुकिंग. इंडियन कुकिंग किंवा इंडियन क्विझिनचं प्रिपरेशन करत असताना आपल्याला कुठल्या प्रकारचे जे युटेन्सिल्स आहेत किंवा भांडे आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे, ते आपण कुठले यूज करायचे. नॉर्मली बघा तुम्ही घरामध्ये पण आपल्याला एखादा पदार्थ बनवायचा असेल तर आपल्याला भांडे लागतात. ठीक आहे. आपल्याकडं भाजी करायची आपल्याला आणि जर तुमच्याकडे कुठल्याच प्रकारचा चमचाच नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काय करणार, तुम्ही कशाने हलवणार ती भाजी. ठीक आहे. मग तुमची भाजी करपण्याचे चान्सेस असतात. सो तुम्हाला चमच्यासारखं किंवा हलवण्यासाठी तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये लागतं. तिथं दुसरं पातेलं घेऊन तुम्हाला जमणार नाही. सो एखादं पर्टिक्युलर युटेन्सिलच तुम्हाला तिथं हवं असतं आणि या युटेन्सिल्सचा किंवा भांड्यांचा खूप जास्त इम्पॉर्टन्स असतं जेव्हा आपण एखादं स्पेशल क्युझिन आपण बनवत असतो. ठीक आहे. सो इंडियन क्युझिन इज मोस्ट पॉप्युलर बिकॉज ऑफ इट्स टेस्ट, अरोमॅटिक स्पायसेस अँड कुकिंग मेथड्स. मग इंडियन जे फूड प्रोडक्ट्स आहेत ते खूप जास्त फेमस आहेत, पॉप्युलर आहे. का पॉप्युलर आहेत? बिकॉज ऑफ इट्स टेस्ट, त्याची जी चव आहे, अरोमॅटिक स्पायसेस जे आपण मसाल्याचे पदार्थ त्याच्यामध्ये यूज करतो आणि कुकिंग मेथड, बनवण्याची जी मेथड आहे त्याची, या तिन्ही गोष्टींच्या कॉम्बिनेशनमुळं इंडियन क्युझिन जे आहे ते खूप जास्त पॉप्युलर आहे वर्ल्डमध्ये. सो इन इंडियन कुकिंग अ वाईड रेंज ऑफ इक्विपमेंट्स आर यूज्ड. मग इंडियन कुकिंगच्या ज्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या युटेन्सिल्सचा किंवा इक्विपमेंट्सचा यूज केला जातो. So the quality of end product also depends on the type of equipments used. मग आता एखादा पर्टिक्युलर फूड बनवण्यासाठी आपण कुठलं इक्विपमेंट यूज केलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा त्या एंड प्रोडक्टची, त्या फूड प्रोडक्टची क्वालिटी जी आहे, त्याचं टेस्ट, त्याचं सेन्सरी क्वालिटी जी आहे ती डिपेंड असणार आहे. सो वाईल कुकिंग अ स्पेसिफिक रिजनल डिश इट समटाइम्स रिक्वायर युनिक कुकिंग युटेन्सिल्स अँड एड्स. ठीक आहे. सो वाईल कुकिंग अ स्पेसिफिक रिजनल डिश, अशी एखादी रिजनल स्पेसिफिक डिश आपण बनवत असेल तर त्याच्यासाठी युनिक असं कुकिंग युटेन्सिल्स तुम्हाला लागत असतं. ठीक आहे. तर ते खूप जास्त महत्त्वाचं असतं. जसं की बघा इडली बनवायची म्हटल्यानंतर तुम्हाला इडलीचा कुकर हवा आहे. ठीक आहे. जर तुम्ही म्हटलं भाताचं कुकर आहे, भाताच्या डब्यामध्ये आपण इडली करूया, होईल का इडली? नाही होणार आहे. ठीक आहे. सो इडली बनवण्यासाठी तुम्हाला त्याच पर्टिक्युलर इडलीचा कुकर घ्यावा लागतो, त्याचा जो शेप आहे त्यालाच आपण इडली म्हणणार आहे. त्यानंतर समजा तुम्हाला डोसा बनवायचा आहे, डोसा बनवण्यासाठी तुम्हाला प्रॉपर तो तवा लागणार आहे. ठीक आहे. पॅन तुम्हाला डोसाचा आणावा लागणार आहे. सो दॅट इज द युनिक कुकिंग युटेन्सिल्स. ओके.
So next one बघा, therefore the list of Indian equipments is also endless, but there are some basic tools which are used essentially everywhere. ठीक आहे. मग आता रिजन टू रिजन जसं पदार्थ बदलत आहेत तसं एखाद्या पर्टिक्युलर पदार्थासाठी आपल्याला एखादं युनिक असं स्पेशल असं भांडं किंवा युटेन्सिल आपल्याला तिथे यूज करावं लागणार आहे. त्यातलं त्यात जे बेसिक किंवा कॉमनली यूज केले जाणारे जे युटेन्सिल्स आहेत, भांडे आहेत, जे की नॉर्मली सगळीकडेच कुकिंगसाठी यूज करतो आपण, त्याचं इथं एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. इथे एक तुम्हाला टेबल दिलेला आहे, टेबल 12.1, दॅट इज commonly used equipments in Indian cooking. Okay, so here is the list of various utensils which we are going to use in for the different cooking methods. So we are going to see it one by one. Okay, so mainly 3 columns are there. First one, name of that particular unique utensil. Second column is of about the photograph of that particular utensil, so that you will get it very clearly. And third column is about the description of that particular utensil or equipment. Okay, so first one, that is iron pan, that is तवा. नॉर्मली आपण चपाती करण्यासाठी आपल्याला तवा लागतो घरामध्ये. जर चपातीसाठी आपल्याला तवा नसेल तर तुम्ही चपाती कढईमध्ये बनवू शकता का? ऑब्वियसली नाही बनवू शकत. पातेल्यामध्ये पण नाही बनवू शकत. तुम्ही ताट गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये चपाती भाजू शकणार नाही. ठीक आहे. सो तुम्हाला चपाती बनवण्यासाठी तवाच लागणार आहे. सो डिस्क्रिप्शन बघा, अ तवा इज युजली मेड अप ऑफ कास्ट आयर्न. ठीक आहे, आयर्नपासून बनलेला असतो. इट इज अ फ्लॅट बेस इक्विपमेंट यूज्ड फॉर बेकिंग इंडियन ब्रेड्स लाईक रोटीज अँड पराठाज. ओके, सो रोटी म्हणजेच आपण चपाती ज्याला म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर पराठा असेल, आलू पराठा असेल, मेथी पराठा असेल, किंवा आपण बऱ्याचदा भाकरी पण बनवतो, ज्वारीची भाकरी असेल किंवा बाजरीची भाकरी असेल, यासाठी आपल्याला तवा लागतो. ठीक आहे. So this is the first equipment. Second one, that is the rolling pin and board. Okay, so आपण मराठीमध्ये त्याला पोळीपाट आणि लाटणं असं म्हणतो. डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. सो आता आपण भाकरी बनवताना आपल्याला लाटण्याची गरज पडत नाही, बट जर चपाती आणि पराठा बनवायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला ऑब्वियसली लाटणं आणि पोळीपाट लागणार आहे. सो इन इंडियन क्युझिन द रोलिंग पिन अँड बोर्ड आर ऑल्सो नोन ॲज चकला अँड बेलन. It is used for rolling the dough into roti, parathas, puri, etc. So rolling pin and board are available in wooden, stone, steel material, etc. Okay, so this is the polypart and latna. Next one, that is the tongs. So चिमटा. ओके, बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल, पापड भाजण्यासाठी आपल्याकडे एक चिमटा असतो. ठीक आहे, जेणेकरून आपल्या हाताला भाजू नये आणि पापड पण व्यवस्थित भाजला पाहिजे. सो इथं डायग्राम दाखवलेली आहे, त्याला आपण टॉंग्स असं म्हणतो इंग्लिशमध्ये. सो दे आर अ पेअर ऑफ लॉंग टॉंग्स ऑफन मेड फ्रॉम आयर्न और स्टेनलेस स्टील्स. दे आर यूज टू फ्लिप द रोटी ऑन द तवा और टू होल्ड फूड ऑन ओपन फ्लेम्स लाईक पापड. ठीक आहे. सो नॉर्मली आपल्याकडे पापडसाठी आपण हा चिमटा किंवा टॉंग्स यूज करतो, आणि चपाती पलटण्यासाठी किंवा फ्लिप करण्यासाठी पण त्याचा यूज होतो, बट नॉर्मली आपल्याकडं टॉंग्सचा यूज करत नाही. चपाती फ्लिप करण्यासाठी किंवा पलटण्यासाठी आपल्याकडं उलटणं असतं. ठीक आहे, त्याला आपण उलटणं आपल्याकडे यूज करतात चपाती आपल्याला पलटी करायची असेल तर. ठीक आहे, सो आपण ते पाहणार आहोत, बट बऱ्याचदा टॉंग्स पण यूज केला जातो काही ठिकाणी. ठीक आहे. सो त्यानंतर आहे सीव और स्ट्रेनर, आपण ज्याला चाळणी असं म्हणतो. पीठ चाळण्यासाठी आपण याचा यूज करतो. डायग्राम तुम्हाला दिलेली आहे सेकंड कॉलममध्ये. त्याच्यामध्ये काय दिलं आहे बघा, डिस्क्रिप्शन. सो इट इज अ राऊंड युटेन्सिल कन्सिस्टिंग ऑफ अ वायर और प्लास्टिक मेश held in a frame used for separation of fine particles from coarse one. नॉर्मली बघा, आता सिम्पल एक्झाम्पल घ्या. जर सीव आपल्याकडे नसेल, चाळणी आपल्याकडे नसेल, तर आपण पीठ कशाने चाळणार. ठीक आहे.
बऱ्याचदा वस्त्रगाळ ही पण पद्धत आपल्याकडे केली जाते. एखादा कॉटनचं कापड घेतलं जातं आणि त्याच्यातून ते पास केलं जातं. ठीक आहे, सो दॅट इज वस्त्रगाळ. ठीक आहे. बट आपण समजा चपाती करायची आपल्याला परात असते आपल्याकडं, ठीक आहे, किंवा मोठं ताट आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण पीठ मळणार आहोत, तर त्याच्यामध्ये चाळून घेण्यासाठी पीठ आपण तिथं कापड घेऊन घेतलं तर इझी पडेल का आपल्याला? नाही. ठीक आहे, सो चाळणी असलेलं कधी पण आपल्याला इझी पडतं. सो चाळणी म्हणजे काय, तर त्याची जी जाळी असते ती कधी मेटलची बनलेली असू शकते, वायरची असू शकते, किंवा प्लास्टिकची पण असू शकते. प्लास्टिक मेश असू शकतं किंवा मेटल मेश असू शकते आणि ते एका फ्रेममध्ये व्यवस्थित पॅक केलेलं असतं आणि यू आर एबल टू sieve that particular floor or any other material from that particular sieve or चाळणी. So here and we are going to stop here, and whatever the next equipments are remaining, so we are going to cover it into next lecture. So today we are going to stop here. Okay, so thank you very much.